आम्ही पद घ्यायलो आणि कागदोपत्री जसं चिंतनच्या वगैरे व्हायला त्या बैठकीला येऊन आम्ही फक्त कागदपत्री दाखवलं, हे सेक्टर तयार झालं, ते सेक्टर तयार झालं, हे सेक्टर झालं, याच्यावर कागदपत्री गोडे चालवलो आपण. त्यासाठी आपलं तळागाळामध्ये आम्ही जे फिरलो खेड्याखेड्यानं, मी माझी स्वतः गाडी तयार करून लोकसभेसाठी फिरलो. त्याच्यामध्ये गावागावामध्ये लोक तयार आहेत, पण कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत पोहोचणार झाले. तिथल्या उदाहरणार्थ आता तालुका अध्यक्ष, त्या तालुक्या अध्यक्षाचे कर्तव्य आता जिल्हा अध्यक्ष नेमून दिलेला आहे. तो तालुका अध्यक्ष त्याचं कर्तव्य आहे की गाव पातळीवर जाऊन आपण काम करणे, पण त्यानं काम न करता दुसऱ्याच गाड्या करत राहिले असं मला वाटतं. आपल्याला काम नेमून दिलेलं आपण वर बघायचं. आता जिल्हा अध्यक्षाने दिलं बाबा, ते जेवढे आपल्याला काम दिलं तेवढंच करा, तुम्ही दुसरीकडे का बघायचे? बघायची आवश्यकताच नाही ना. आणि त्याच्यामध्ये मग एका समजा जिल्हा अध्यक्षाच्या याच्यामध्ये कसं आहे, आपण व्यक्ती केंद्रित व्हायलो, सार्वजनिक होईना झालो. आता मी उदाहरणार्थ तारूचा भक्त, तारू चांगला कार्यकर्ता डॅशिंग आहे, मग मी त्याचा फक्त तारूचंच ऐकणार, त्यांना म्हणणारा तेच काम करणार. असं व्यक्ती भक्ती करायला सार्वजनिक काम करणार आहे. त्यातले 7 फॅक्टर आहे प्रत्येकाच्या मनामध्ये. बौद्ध समाज असू द्या, मातंग समाज असू द्या, चांभार समाज असू द्या, ज्याच्या त्याच्या वैयक्तिक जात, माझ्या जातीचा आहे का, ह्याच्यावर बी चिंतन व्हायला पाहिजे. मी हेच आहे, मी तेच आहे, त्यानं मला काम दिलं, मी कसं करू. आणि राष्ट्रीय लेवलला जे आहे, जे आताच्या लोकसभेचं सर्व मिळून 68 पक्ष ईव्हीएम मशीनचा दुरुपयोग करून निवडून आलेले आहेत. आणि बहिणजीला एकटं पाडले, बहिणजीनं फाईट दिली. बहिणजी कुठेच कमी नाही, बहुजन समाज पार्टी कुठंच कमी नाही, फक्त ईव्हीएममुळे हारलेले आहेत. आणि त्यातल्या त्यात जे आपले हस्तक आहेत दलाल, त्या दलाला हाताशी धरून काम पूर्ण केलेलं आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये ईव्हीएम मशीन काँग्रेस 7 ते 8 राज्यामध्ये 0 आहे. त्याच्यावर मीडिया चालवल्या त्या डेबिट फक्त बहिणजीवर चालवला आहे का, 0 झाली. आज यांनी काँग्रेसनी, सपानी, राष्ट्रीय जनता दलानी, TDMनी सगळ्यांनी मिळून ईव्हीएमचा घोळ करून निवडून आलेले आहेत. आणि इथे आंबेडकरवादी वर येऊन पाहत होता, त्याला दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी एकमेकाला द्वेष न करता सौगडेनं साथ होऊन एकत्र काम केलं पाहिजे. जे आपल्याला शक्तीवर काम दिलं तेवढंच करायचं. समजा आता गावामध्ये एखाद्या गावामध्ये आपण एक नेमून दिलेलं आहे, तर तेवढ्या गावातच काम करायचं, तर दुसऱ्या गावात नाही द्यायचं. पैसे असेल तर जायला काय हरकत नाही. ह्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास केला पाहिजे. बरोबर आहे, तुला या गावात दिलं बाबा, या बुथवर एवढं नेमून दिलं, तू तेवढंच काम कर, तू दुसरीकडे फिरू लोक ना. आम्ही दुसरीकडे राहिलो, आलो मिटिंग बोलवलं, इकडे पद्धतशीर मांडणी करून अक्षरशः एक साथ असं की बाबा कमीत कमी एका गावामध्ये, एका तालुक्यामध्ये 1000 लोक तयार केले असे घेऊन आम्ही ते कागदपत्र घेऊन इथं वरिष्ठांना दाखवायलो. मग वरिष्ठ प्रत्यक्ष जाऊन तिथं काही पाहिना झाला, फील्डवर जाऊन मग त्याची आपली वरी त्याची दिशाभूल करायलो. आणि आपल्याकडे कसं झालं, आता उमेदवार म्हणाले, उमेदवार आम्ही सक्षम का, आपल्याला काय येत नाही आपल्याकडे, आणि आपलं कामच नाही, तर कुठून येणार आहे.